हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात? तसं तर आज आम्ही लवकरच आटपून बाहेर पडलो होतो घराच्या, कारण की आमच्या पाहुण्याच्यात एक 10व्याचा कार्यक्रम होता. तिथं कार्यक्रमाला गेलो, कार्यक्रम वगैरे आटपला आणि घरी यायला परत निघालो. तर हे बघा, वाटेत कसा ॲक्सिडेंट झाला होता. तो मुलगा फोनवरती बोलत होता आणि तो बोलता बोलता त्याचा गाडीवरचा कंट्रोल सुटला आणि गाडी डायरेक्ट टेम्पो खाली गेली आणि तो उडून पडला. खरंच त्याला खूप लागलं होतं. त्याला बघून मीच घाबरले होते. ते गेले, त्याला उचललं वगैरे आणि मग आम्ही घरी आलो. घरी आल्यावरती घरचे थोडंफार कामं उरकली आणि परत संध्याकाळी बाहेर पडलो, कारण की घरी कोणच नव्हतं. आई होत्या, आत्यांच्या तिथे 10व्याचा कार्यक्रम होता. ते तिथेच राहिल्या होत्या आणि त्या काय आल्याच नाही आज. मग घरी कोणच नव्हतं. मग मी पण त्यांच्याबरोबर गेले आणि अंडी घ्यायला गेलो होतो आम्ही, कारण की ते आणि त्यांचा मित्र हे लाईटीवरती अंड्यातनं पिल्लं काढतात. त्यासाठीच त्यांना अंडी लागतात. मग अंडी घेतली आणि गेलो त्यांच्या मित्राच्या. त्यांचा मित्र हॉटेल नानश्रीचा ओनर आहे. त्याला अंडी वगैरे दिली आणि मग तो म्हटला, वहिनी तुम्ही कधी आल्याच नाही, जेवून गेल्याच नाही, आज जेवूनच जा. मग आम्ही बसलो जेवायला. मसाला पापड आणि चिकन थाळी खाल्ली आम्ही दोघांनी. खरंच खूप छान चव होती. तुम्हालाही जर आवडत असेल चिकन मटन तर इथे नक्की या. खरंच खूप छान क्वालिटी आहे जेवणाला आणि व्हेजमध्येही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. घरी आलो आणि ही बघा, ही फ्लफी त्यांच्या पोटावरती बसली होती आणि म्याव म्याव करत होती, त्यांच्याशी बोलत होती. आणि असा होता माझा आजचा दिवस. ओके, बाय बाय.